श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहरील लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. शंकरराव सकळकळे नावाचे एक सद्गृहस्थ इसवी सन 1919 मध्ये रेव्हेन्यू इन्स्पेक्टर म्हणून साखरखेर्ड्याला बदलून आले. त्यावेळी त्यांना विनायक नावाचा एक 2 वर्षाचा मुलगा होता. हा विनायक म्हणजेच आपले चिखलीचे डॉक्टर विनायकराव सकळकळे. त्यावेळी शंकररावांचा श्री महाराजांच्या कुटुंबाशी जवळून संबंध आला. श्री महाराजांची विरक्ती, त्यांचा त्याग, त्यांनी केलेले गृहदान हे सर्व शंकररावांनी पाहिलं होतं. त्यामुळे श्री महाराजांविषयी त्यांच्या मनात अत्यंत आदर होता. श्री रामानंद महाराज साखरखेर्ड्यास आले म्हणजे हे सकळकळे कुटुंब श्री रामानंद महाराजांच्या दर्शनाला जात असे. त्यावेळी ते आपल्या या लहान मुलाला विनायकला महाराजांना नमस्कार करण्यास सांगत. त्यावेळी श्री रामानंद महाराज, अहो तो किती लहान आहे, असं म्हणून त्याला उचलून मांडीवर बसवून घेत. पुढे 4-6 वर्षानंतर शंकरराव यांची बदली जानेफळला झाली. तेथे 2-4 वर्षे राहून ते पुढे देऊळगाव राजाला व तेथून पुढे काही वर्षांनी चिखलीला बदलून आले. श्री रामानंद महाराजांच्या पादुका स्थापनेच्या वेळी शंकरराव सकळकळे हे सहकुटुंब या सोहळ्यास उपस्थित होते. पुढे विनायकरावांनी नगरला BA-MS केले व वडील चिखलीला असल्यामुळे सन 1939 ते 40च्या दरम्यान त्यांनी चिखलीला दवाखाना उघडला. पुढे विनायकरावांनी 1958 साली चिखलीला घर बांधले. ते अधूनमधून साखरखेर्ड्याला महाराजांच्या दर्शनाला जात असत. पुढे सन 1959 मध्ये ते उभयता पती पत्नी एक वेळ श्री महाराजांच्या दर्शनास साखरखेर्ड्यास आले व श्री महाराजांना नमस्कार करून आपण चिखलीला आमच्या घरी येऊन आमचं घर व आम्हा सर्वांना पावन करावं व अनुग्रह देऊन कृतार्थ करावं म्हणून विनंती केली. श्री महाराजांचा होकार मिळताच ते श्री महाराज व जिजीमाईला घेऊन चिखलीला घरी गेले. दुसऱ्या दिवशी श्री महाराज व जिजीमाईला औक्षण करून मंगलस्नान घातले. नंतर महाराजांची पाद्यपूजा करून त्यांची आई पार्वतीबाई व या दोघा पती पत्नींनी महाराजांचा अनुग्रह घेतला. 2-3 दिवस त्यांच्या घरीच श्री महाराजांचा मुक्काम झाला. तेव्हापासून श्री महाराज चिखलीला आले म्हणजे बहुतेक त्यांच्याकडे उतरत असत, तर कधी बाबूराव राजेंकडे उतरत. रामकार्यार्थ श्री महाराजांना बुलढाणा, मलकापूर, किन्होळा, डोंगरशेवली वगैरे भागात जायचं असलं म्हणजे ते चिखलीला डॉक्टर सकळकळे यांच्याकडे एखादा मुक्काम करीत किंवा त्यांची भेट घेऊन व घरी थोडा वेळ थांबून पुढे जात. सन 1960 मध्ये श्री रामानंद महाराजांची मूर्ती स्थापना झाली. त्या मूर्ती स्थापनेच्या उत्सवात डॉक्टर सकळकळे यांचा सक्रिय सहभाग होता. चिखलीला प्रभाकरराव देशपांडे, इंदिराबाई देशपांडे, बाबूराव राजे, सुमंतराव देशपांडे, निर्मलाबाई, वासुदेवराव मेरेकर, श्रीधर पोद्दार, रामभाऊ कुलकर्णी, बाळाभाऊ कुलकर्णी वगैरे मंडळी श्री महाराजांची अनुग्रहित होतीच. पुढे चिखलीला श्री महाराजांची अनुग्रहित मंडळी वाढू लागली. तसे श्री महाराजांचे चिखलीला येणेही वाढू लागले. 1963च्या दरम्यान सखाराम तांबटकर नोकरीच्या निमित्ताने चिखलीला राहण्यास आले. ही सर्व मंडळी महाराजांवर खूप प्रेम करीत असत. अहो राखी पौर्णिमेच्या वेळी तर ही सर्व मंडळी काही पैसे जमवून श्रीधर पोद्दारांकडून श्री महाराजांसाठी चांदीची सुंदर अशी राखी बनवून घेत व त्यातील काही मंडळी साखरखेर्ड्याला जाऊन महाराजांच्या हातात ही राखी बांधत असत. डॉक्टर सकळकळे हे 1.5 महिन्यात एकदा तरी श्री महाराजांच्या दर्शनासाठी साखरखेर्ड्याला जात असत. श्री महाराजही रामकार्याच्या निमित्ताने 1-2 महिन्यातून एकदा तरी चिखलीला येऊन जात. इसवी सन 1962-63च्या दरम्यान डॉक्टर सकळकळे यांचा लहान मुलगा संजय हा खूप आजारी झाला. त्याचं आजारपण सारखं वाढतच गेलं. डॉक्टरांची औषधे सुरू होती, परंतु आजारपण कमी होण्याचं काहीच लक्षण दिसत नव्हतं. पुढे त्याचं आजारपण इतकं वाढलं की त्याला वैद्यकीय तपासणीसाठी दुसरीकडे कुठे नेणंही कठीण झालं. तेव्हा तज्ज्ञ डॉक्टरांनी त्याच्या छातीचा व पोटपाटीचा एक्सरे काढून पाहण्याचा सल्ला दिला. त्यावेळी चिखलीला ती सोय नसल्यामुळे व त्याला कुठे हलवता येत नसल्यामुळे त्यांनी खामगावच्या डॉक्टर चांदेंना मुलाची क्षकिरण तपासणी करून घेण्यासाठी त्यांच्या मशीनसह स्वतंत्र गाडी करून चिखलीला आणले. डॉक्टरांच्या अहवालानुसार त्याच्या छातीत व पाठीत पाणी झाल्याचं कळलं.
त्याप्रमाणे डॉक्टरांचे उपचार सुरू झाले. नेमके त्याच्या या आजारपणाच्या काळात श्री महाराजांचे चिखलीला त्यांच्याकडे येणे झाले नाही. एक दिवस डॉक्टर सकळकळे यांच्या लहान्या मुलाची तब्येत चांगली नाही व गेल्या 2 महिन्यापासून तो खूप आजारी आहे हे कळल्यावरून त्यांच्या पत्नीचे चुलत बंधू म्हणजे लोणारचे मधुकरराव कायंदे त्याच्या भेटीसाठी चिखलीला आले. त्यावेळी संजयची तब्येत खूप नाजूक झालेली होती. आता या आजारपणातून मुलगा बरा होईल असं घरातील कोणालाच वाटत नव्हतं. त्यावेळी मधुकरराव कायंदे डॉक्टर सकळकळेंना म्हणाले, "डॉक्टर साहेब, आपण सतत महाराजांच्या सेवेत असता, परंतु आपला मुलगा इतका आजारी असून श्री महाराज त्याला भेटायला का बरं आले नाहीत?" तेव्हा विनायकराव त्यांना म्हणाले, "अहो, मी श्री महाराजांना तशा आर्ततेने बोलावलंच नाही. श्री महाराजांचा आर्ततेने धावा केला म्हणजे महाराज निश्चितपणे येणार याची मला पूर्ण खात्री आहे." त्यांचं हे बोलणं चालू असताना मुलाची तब्येत अचानक बिघडली. काय करावं कुणालाच काही सुचेना. तेव्हा डॉक्टरांनी मुलाला उचलून आपल्या मांडीवर घेतलं व श्री महाराजांचं ते सावळं रूप मनोमन आठवून त्यांना कळवळून म्हणाले, "महाराज, माझं काही चुकलं का? मुलाची तब्येत एवढी नाजूक होऊनही आपण आला नाहीत. मला आपणाजवळ त्याच्या प्राणाची भीक मागायची नाही. जे नशिबात असेल ते घडेलच, परंतु माझे सद्गुरू म्हणून केवळ एक वेळ तरी या मुलाला पाहण्यासाठी या महाराज." आणि त्यांच्या मुखातून केवळ एक वेळ तरी मुलाला पाहण्यासाठी या महाराज हे शब्द बाहेर पडण्याचाच अवकाश श्री महाराज अचानकपणे दत्त म्हणून दारात उभे झाले. श्री महाराज आलेले दिसताच त्यांनी मुलाला खाली गादीवर झोपवले आणि महाराजांना सामोरे जाऊन नमस्कार केला व केवळ "महाराज, आपण?" एवढं बोलताच महाराज म्हणाले, "तुम्हीच हाक मारता व वर पुन्हा विचारता." एवढंच बोलले व मुलाजवळ येऊन त्याच्या मस्तकापासून सर्वांगावर हात फिरवीत व त्याचे मस्तक आपल्या हाताने हलकेच थोपटीत म्हणाले, "बाळ, बरं वाटेल बरं. रामरायाचं नाम घेत जा." आणि घरातील सर्वांकडे पाहून म्हणाले, "रामरायाच्या आठवात राहा. याला लवकर बरं वाटेल व सर्व पूर्ववत व्यवस्थित होईल. काळजी करू नका, नामाला सोडू नका." नंतर विनायकरावकडे पाहून म्हणाले, "डॉक्टर, मला लवकर निघायला पाहिजे." सर्वांनी महाराजांना नमस्कार केला तेव्हा डॉक्टर साहेब म्हणाले, "महाराज, मी तुम्हाला बसस्टँडपर्यंत सोडायला येतो." तेव्हा महाराज म्हणाले, "नको, मी आलो तसाच जाईन." तरीही डॉक्टर अंगात सदरा घालण्यास गेले व सदरा घालून दारापर्यंत येऊन पाहतात तो काय, महाराज दाराबाहेर पडताच अंतर्धान झालेले. श्री महाराजांची ही लीला बघून सर्वांनी महाराजांना मनोमन नमस्कार केला आणि आश्चर्य म्हणजे त्या क्षणापासून संजयच्या प्रकृतीत तीव्र गतीने सुधारणा होऊ लागली आणि काही दिवसातच तो अगदी पूर्णपणे बरा झाला. श्री महाराजांच्या कृपेने त्याला नवं आयुष्य मिळालं होतं. असो, साधक हो, परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांनी एका भक्ताला झालेली दुरात्म्याची बाधा कशी दूर केली हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.